आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येते नाशिकच्या भद्रकाली येथून। कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोमांस व गोवंश ते वाचवण्यासाठी गेलेले बजरंग दलाचे श्रीकांत क्षत्रिय हे पोलिसांना संपर्क करून ते वाचवण्यासाठी गेले असता काही समाजकंटकाकडून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे। पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेचा सर्व आढावा घेतला आहे आमचे मुख्य संपादक कौशल वाखरकर यांनी। नमस्कार, आपल्या हक्काच्या वापुलकीच्या लक्ष न्यूजवर मी कौशल वाखरकर आपलं स्वागत करतो। आज मी आलेलो सिव्हिल हॉस्पिटल येथे आणि कुठेतरी राज्यात गोसेवा आयोग सुरू केलेला आहे गोमातेच्या रक्षणासाठी, गोमातेच्या संवर्धनासाठी, परंतु यालाच कुठेतरी अपवाद आता नाशिकमध्ये ठरत आहे। नाशिकमध्ये थेट बजरंग दलचे सहसंयोजक असलेले श्रीकांत क्षत्रिय आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। काय नेमकं सगळं प्रकरण आहे आपण सगळे तुमच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय सांगाल नेमकी काय सगळी सविस्तर माहिती झाली? तिथे गो कत्तल चालते अशी टीप मिळालेली होती। कोणचा भाग कोणचा? भद्रकाली परिसरात जे आपलं जाकीर हुसेन हॉस्पिटल आहे त्याच्या बॅक साईडला पाण्याच्या टाकीच्या इथं गो कत्तल चालू आहे असं आपल्या पोरांनी सांगितलेलं होतं। तिथं 112ला कॉल करून पोलीस गेलेले होते। श्रीकांत क्षत्रिय नाशिक महानगर जिल्हा संयोजक आहेत बजरंग दलाचे, त्यांनीच कॉल केलेला होता। कारवाई झालेली होती, कारवाई चालू होती। 2 गोवंश आणि खूप टनाने असं गोमांस तिथं होतं, ते लोड करून आणि कारवाईसाठी यायचं चालू होतं। श्रीकांत क्षत्रिय यांना पोलिसांचा फोन आला की तुम्ही इथं पंचनाम्यासाठी सही करायला 2 मिनिटं या। हे तिथे गेले असतात ते तिथं मिटवायची भाषा करत होते। खूप असंख्य जमाव जमला होता, 20-25 लेडीज आणि 200 जी आधी तिथं जमलेले होते। त्यांनी बघितलं की हे पदाधिकारी इथं आले तर आता कॉम्प्रोमाइज काही होऊ शकत नाही। इथं गो हत्या बंदी कायदा असून सुद्धा जर का राजरोस असं चालतंय, फक्त हिंदूंनाच कायदा आहे का? आणि जे त्यांना काही कायदेच नाही का? त्यांनी वाटेल ते करायचं का? त्यांच्यावर अक्षरशः कोयत्यांनी दांड्यांनी मुकामार पण खूप दिलेला आहे आणि टाके वगैरे पडलेले आमच्या पदाधिकाऱ्याला आणि पोलिसांसमोर ते सर्व झालेलं आहे। हे खूप निंदनीय असं कृत्य त्यांनी केलंय। आणि जर का त्यांचा बकरी ईद होता तर गायी कापण्याचा काय संबंध तिथं? त्यांचा सण त्यांनी करा, आपण कोण त्यांना नाही म्हणत नाही ना। पण जर का तुम्ही तुमची बकरी ईद करताना जर गायी कापत असेल म्हणजे तुमचा आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न आहे का? म्हणजे हिंदू शंड झाला असं तुम्हाला वाटतं का? मग पाहायचं असेल तर तुम्ही राजरोस करा म्हणा, मग आम्ही पण दाखवतो। डिपार्टमेंट थोडं बाजूला ठेवा। बघायचं असेल ना तर तुमच्यात एवढा हिजड्यासारखा हल्ला करण्यापेक्षा 2 जण गेलेले 2 जणांवर हल्ला करता 200 लोक, ही मर्दाची अवलाद नसते अशी। निश्चितच आता ह्या सगळ्या हल्ला एक गंभीर जखमी देखील झालेले आहेत, ते किती टाके पडले? तरी 20-25 टाके वाटतं त्याला। आणि सहकारी त्यांना पण बेदम मार? हो, त्यांना बेदम मार आणि त्याच्या कानातून रक्त आहे, डोक्यातून रक्त आहे, नाकातून रक्त आलेले आणि त्याच्या छातीत वगैरे खूप मारलेले त्याला। निश्चितचपणे आता यावर कुठेतरी स्वतः गृहमंत्र्यांनी हा कुठेतरी गोसेवा आयोगाच्या माध्यमातून काम केलं पाहिजे असा संदेश दिलेला असताना गोरक्षकांवर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर निश्चितपणे आता गृहमंत्री यावर काय कारवाई करतील हे देखील पाहण्यासारखं ठरणार आहे। माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित इल्मामे, लक्ष न्यूज, नाशिक।